सदा आर्जवी प्रिय जो सर्वलोकी, सदा सर्वदा सत्यवादी विवेकी, न बोले कदा मिथ्यवाचा त्रिवाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. श्रीराम. ज्याचे वागणे सत्यवादी, निष्कपट आणि विवेकी असते, त्याची लोकप्रियता त्याच्या जिवंतपणीच नव्हे तर मृत्यूनंतरही दिसून येते. याचे उत्कृष्ट उदाहरण लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे दहन कुठे करावे हा मोठा प्रश्नच निर्माण झाला. कारण त्यांची जनप्रियता इतकी अफाट होती की नेहमीच्या सोनापुरात ते शक्य नव्हते. चौपाटीची प्रचंड मोकळी जागाच त्याला योग्य होती. परंतु टिळकांना थरथर कापणाऱ्या पण हाती सत्ता असलेल्या ब्रिटिश सरकारचे आणि टिळकांचे जणू हाडवैर. तरीही एकूण जनमानस पाहून ब्रिटिश सरकारला परवानगी द्यावीच लागली. परवानगी दिली खरी, पण एका अटीवर: पुढे मागे तिथे त्यांचा पुतळा उभारायचा नाही. अर्थातच हजारोंच्या उपस्थितीत अश्रुपुरात दहनविधी झाला. त्यानंतर कोणी एक टिळक भक्त पुढे मागे पुतळा उभारावयास नेमकी जागा मिळावी म्हणून रोज वाळूचे शिवलिंग त्या जागेवर करून ठेवू लागला. आणि पुढे खरोखरीच जेव्हा पुतळ्याची कल्पना निघाली, तेव्हाही ब्रिटिश सरकार त्यांच्या लोकमानसातील प्रतिमेचा आवेश पाहून हादरले आणि प्रखर बनलेल्या लोकमताला घाबरून पुतळ्यासाठी होकार देऊन मोकळे झाले. एकीकडे सत्यप्रिय विवेकी भाषणामुळे प्रचंड लोकप्रियता आणि दुसरीकडे त्याच सत्यप्रिय विवेकी भाषणामुळे प्रखर राजसत्तेत अतिप्रखर घबराट हे लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्व भगवंताच्या धन्य दासाचे प्रतीक होय. तात्पर्य: भगवंत कृपेने धन्य झालेला लोकमान्य टिळकांसारखा दास म्हणतो, दुसऱ्यांच्या दुःखाचा जो विचार करायला शिकला तोच खरा सुशिक्षित. आणि जुलूम सहन करणे म्हणजे शोषितपणा नव्हे, तो परमार्थ नव्हे, ती फक्त पशुवृत्ती होय.